नमस्कार मित्रांनो, पेडगावचं मैदान उद्या होतं आहे. ज्या मैदानाची प्रतीक्षा सबंध जगभरात जे बैलगाडी शौकीन करत असतात ते मैदान उद्या होतं आहे. तर कुणाबरोबर कोण पाळणार आहे, कुठल्या गटात पाळणार आहे, हे सगळं आपण बघूया. गट आत्ता पडलेत त्यामुळे बरेचशा लोकांना माहीत झालेत, पण एकाच व्हिडिओत सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर बघूया कोण कोणाबरोबर पाळणार आहे. माझ्या टीमनं मिळून हे सगळे गट काढलेत. तर कशा पद्धतीनं काय असणार आहेत, कुठल्या गटात काय होणार आहे हे तुम्हाला कळेल. गटमध्ये 2 पाळणार आहे, जीवा आणि लक्षा. उर्मिलाताईंचा जीवा आणि स्वतः विशाल मोरे यांचा लक्षा. गट 3मध्ये असेल देवा आणि ब्रेकफेल चिमण्या. गट 4मध्ये असेल माधव मुठीचा पुष्पराज आणि गंगोतीकरांचा निशान. 5मध्ये असेल दैवत गोवेकर आणि पृथ्वीदादा खुटवळ यांचा किसना. किसना कोणाबरोबर पाळणार आहे, बबलू डायव्हर किल्ले मच्छिंद्रगड यांच्या राजाबरोबर. राजा आणि किसना असणार आहे. तसंच गुरसाळाच्या अंजीर आणि छावा असणार आहे. छावा अमित शेठ हरपळे यांचा छावा असणार आहे. 6मध्ये कोण असणार आहे, तर कोरेगाव हिंद केसरीचा मानकरी लाडू पाळणार आहे अमोल नावडकर सातारा यांच्या सावकार बरोबर. तसेच 8मध्ये असणार आहे जे गोरक्षक आहेत, गोपालक आहेत, पंडितदादा मोडक वडकी यांचा बैजा आणि कॅप्टन असणार आहे. तसंच गट क्रमांक 9मध्ये सिकंदर 81-81 आणि वॉन्टेड 99-50 असणार आहे. 10मध्ये जे विठ्ठल ड्रायव्हर आहेत, अजय जाधव आहेत यांचा तेजा पाळणार आहे कानाशेत पाटील यांच्या रायफल बरोबर. तसेच 11मध्ये बापूसाहेब भाडळे वाघोली देवा कुणाबरोबर पाळणार आहे, हिंद केसरीचा मानकरी लक्षाबरोबर पाळणार आहे. तसेच 15मध्ये पळेल घरणिकीचा राजा आणि हॉटेल दख्खन पठार यांचा शिव. 17मध्ये पळणार आहे वाटेगाव अंबरनाथकरांचा पैलवान पळणार आहे मल्हार बरोबर. मल्हार आहे शंभूबाजी ग्रुप खडकवासलांचा जो ग्रुप आहे त्याचा बैल आहे. तर 17मध्ये पळणार आहे वाटेगाव अंबरनाथचा पैलवान मल्हार बरोबर. शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांचा हा बैल आहे मल्हार. 18मध्ये इंटरेस्टिंग लढत होणार आहे. 18मध्ये असणार आहे घोटावडे मुळशीकरांचा फौजी. त्याच्याबरोबर पायरा कोणात असणार, शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांचा संघर्ष योद्धा बुलट. त्याच गटात असणार आहे गाडी बघा, सय्यद सर यांचं नुकतंच निधन झालं, त्यांचा बदाम आणि असणार आहे साई. जे नगराध्यक्ष सचिन वावरे आहेत माळशिरसचे, त्यांचा साई आणि बदाम ही एकाच गटात लढत दिसेल. त्याच्यानंतर 34मध्ये MM नानांचा राजा आणि मोराळेकरांचा सम्राट असणार आहे, 34मध्ये दिसेल. 37मध्ये ज्या बैलाने पुशेगावचा 2 नंबरचा बहुमान मिळवला होता, सर्जा दादा फडके सरकार यांचा सर्जा सुलतान बरोबर पळणार आहे. सुलतान कुठला, तर आत्ता सोनहिरा केसरी जे मैदान झालं मथुर बरोबर जो बैल पळाला होता, जे वास्तूर पळालं होतं तो सुलतान आणि सर्जा पळणार आहे. त्याच मैदानात सोनहिरा केसरीच मैदानात 1 नंबरचा मानकरी ठरलेला भवानी कुणाबरोबर पळणार आहे, भवानी पळणार आहे अगदी शेजारचाच पायरा केलेला आहे, पप्पू जगदाळे यांच्या वजीर बरोबर पळणार आहे. भवानी जवळच पायऱ्या आणि वजीर राहिलेला आहे, कोरेगाव सुद्धा फायनलला होता. त्याच्यानंतर पेडगावच्या मैदानात 1 नंबरचा मानकरी गेल्या वर्षी होता द्वारलीचा हरण्या, तो पळणार आहे अक्षय मोरे यांच्या छोटा बालमा बरोबर. त्याच्यानंतर गट क्रमांक 41मध्ये गेल्या वर्षीचा अजून एक मानकरी शिरसवडीचे रायफल पळणार आहे दहेगावच्या पाखऱ्याबरोबर. 45मध्ये गेल्या वर्षी ह्या वासरानं आदत आणि ओपन मैदान गाजवलं होतं. उर्मिलाताई यांचा राजा, कंदूरचा राजा, तो कोणाबळ पळणार आहे, बापूसाहेब भाडळे
वाघोली यांच्या चिमण्याबरोबर गेल्या वर्षी ही गाडी पळाली होती. आता ह्या कामगिरीकडं लक्ष आहे की कशी ह्या वर्षी पळेल गाडी. 46मध्ये गाडी कालेकरांचा टाग्या आणि शंभू असणार आहे. गावचीच गाडी आहे. जसं सांगितलं की राजा आणि चिमण्या 45मध्ये पळेल. तसेच 46मध्ये सांगितलं टाग्या आणि शंभू असणार, कालेकरांचा घरचा साज. तसेच 47मध्ये लोणनकरांचा बावऱ्या आणि पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल उर्फ सुंदर असणार आहे. आणि 49मध्ये कोण असेल, अर्थातच ज्यांना प्रतीक्षा लागलेली असते संबंध देशाला, 49मध्ये असणार आहे बकासूर. पेडगावमध्ये विक्रम करणारा बैल बकासूर असणार आहे संतोष तोडकर यांच्या सुंदर बरोबर. आदतमध्ये ही जोडी पळाली होती, सुंदर आणि बकासूर असणार आहे. तर अशा पद्धतीनं सगळ्यांचे पैरे एकदम आपण म्हणू की तोडीस तोड झालेत. त्यामुळे स्पर्धेला मजा येणार आहे. अजून बरेचशी बैलं राहिलीत आणि ही पूर्ण 100 बघायचे, पूर्ण गट त्यातलं लिखाण करायचे, पूर्ण टीमनं मिळून काढलेलं आहे. एखादा दुसरा पायरा राहू शकतो. तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. मित्रांनो, 52मध्ये पळणार आहे येवलेकरांचा पुष्पाडॉन. तो कोणाबरोबर पळणार आहे? डोंबिवली एक्सप्रेस सैराट बरोबर. 52मध्ये गाडी पळणार आहे. 55मध्ये पळणार आहे घरचा साज सागर शेठ कटरे यांचा बब्या आणि दुर्गा. तसेच 56मध्ये पळणार आहे बावधनचा लक्षा आणि देवीपाड्याचा बटन. 57मध्ये पळेल लक्ष्मणराव आणि मुळशीकरांचा शिवाय. 58मध्ये पळेल मांगडे तात्यांचा सुंदर उर्फ बॉस. कोणाबरोबर पळणार आहे? राहुल्याबरोबर. तसेच 64मध्ये पळणार आहे घोटचा सर्जा आणि संतोष तोडकर यांचा मल्हार. 66मध्ये पळेल मोरदरीचा हरण्या आणि शिट्टी. 67मध्ये हिंद केसरी रोमन दादा सरकार. रोमन पळणार आहे गजाबरोबर. 68मध्ये पक्ष 78 आणि शिवराज इंगवले यांचा लखन पळणार आहे. पक्ष आणि लखन. गट क्रमांक 71मध्ये इंटरेस्टिंग पायरा झाला आहे. विसापूरचा कार्तिक आणि कोरेगावचा 1 नंबरचा मानकरी असलेला मेहरबान पळणार आहे. गट क्रमांक 78मध्ये कारोंडेकरांचा चिक्या आणि किरण अप्पांचा रायना पळणार आहे. 81मध्ये चेंडू विट्याचा चेंडू आणि मेहबूब पळणार आहे. त्याच्यानंतर 76 गटामध्ये शेवाळ्याबांचा पाखऱ्या आणि मिलिंद शेठ यांचा भुंगा पळणार आहे. मित्रांनो, गट 91मध्ये लढत होणार आहे. 91मध्ये लढत होणार आहे हिंद केसरी सचिन, त्याच्याबरोबर असणार आहे भोल्या. आणि त्याच गटात लढत होणार आहे अभिजित भैया यांचा सर्जा आणि पाचवडचा हरण्या. ही एकाच गटात लढत पाहायला भेटणार आहे. अशा लढती गटागटातच असणार आहे. तसेच 99 गटात ज्या बैलानं पेडगावचं सलग 2 वर्षे 1 नंबर केलं होतं असा राजधानी एक्सप्रेस बलमा पळणार आहे वाटेगाव अंबरनाथच्या बादल बरोबर. बी बादल आणि बलमा. तसेच गट क्रमांक 100मध्ये पळेल मथुर आणि रायबा. अशा पद्धतीनं आपण सगळे पैरे, त्याच्यानंतर कुठल्या फेऱ्यात कोण पळेल हे सगळं काढलेलं आहे. माझ्या टीमनं बसून सगळ्या गोष्टी बघितल्या. काय जर राहिला असेल, कोणाचा पायरा राहिला असेल, कोणाचा गट राहिला असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. त्या निमित्तानं सर्व प्रेक्षकांना कळेल. कारण काय नजर चुकीनं झालं असेल तर त्याबद्दल क्षमस्व. पण तुम्हाला जे अजून काय राहिलं असेल तर कमेंट्समध्ये मला सांगा. आणि हो, तुम्हाला कुणाचा पायरा चांगला वाटतोय आणि तुमच्या मनातील अशी कुठली बैलजोडी पळते पेडगावच्या मैदानात ते सांगा. कोण होईल पेडगाव मैदानाचं मानकरी कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.